नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षण दवावळी तुमचे वीरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत जिल्हा परिषद भरती 2023 चे सामान्य ज्ञान। आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका आणि ग्रामसेवक यांच्यासाठी स्पेशल IBPS पॅटर्न नुसार आपण प्रश्न इथे घेत आहोत। हा पेपर तुमचा 200 मार्काचा असणार आहे। त्यापैकी 15 मार्क तुम्हाला सामान्य ज्ञानवर विचारण्यात येतील। तर हे 15 मार्क तुम्ही परफेक्ट करा आणि एक्झाम क्रॅक करा। चला तर सुरू करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? पर्याय आहेत 1 जून, 1 जुलै, 10 जून आणि 10 जुलै। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1। 1 जुलैला महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर बघा, वसंतराव नाईक हे कृषी क्षेत्रातील एक क्रांतिकारी योगदान होते यांचे आणि कृषी तज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री सुद्धा होते। आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। तर तो निर्णय सन 1989 मध्ये घेण्यात आला होता। आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते। नेक्स्ट क्वेश्चन, बंगालची फाळणी कोणी केली? पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड लिटन। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती। तर ही फाळणी कधी केली होती? तर 1905 साली। आणि याचे उद्देश काय होतं? तर हिंदू मुस्लिम प्रदेशाचे विभाजन करणे। 16 ऑक्टोबर 1905 रोजी काँग्रेसने हा दिवस राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून पाळला होता। नेक्स्ट क्वेश्चन, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? पर्याय आहेत चिनाब, सतलज, सिंधू, गंगा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधू। हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली असल्यामुळे तिला सिंधू संस्कृती सुद्धा म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते। पर्याय आहेत इंदिरा पॉइंट, शेवटचं पॉइंट, विवेकानंद स्मारक आणि सी पॉइंट। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा पॉइंट। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते। तर तसेच काही टोक बघूया आपण। भारताचे उत्तर टोक इंदिरा कोल म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या साईडला आहे? तर लडाख। भारताचे पश्चिम टोक गुअरमोटा हे गुजरात साईडला आहे। भारताचे पूर्व टोक किबूत हे अरुणाचल प्रदेश साईडला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? पर्याय आहेत भीमा, प्राणहिता, कृष्णा आणि तापी। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्राणहिता। ही नदी वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमामधून होते। तर यांचा संगम कुठे होतो? तर गडचिरोली मधील चप्राळ येथे। आणि त्याची लांबी किती आहे? तर 133 किलोमीटर। नेक्स्ट क्वेश्चन, लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर रिकामी जागा धातूचा थर दिला जातो। पर्याय आहेत ब्रॉन्झ, सिल्वर, झिंक आणि कॉपर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झिंक। लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर झिंक धातूचा थर दिला जातो। तर बघा, हे एक ट्रेस खनिज आहे। झिंक एक ट्रेस खनिज आहे आणि हा खोलीच्या तापमानावर थोडा ठिसूळ धातू आहे। त्याचं ऑक्सिडेशन काढून टाकल्यानंतर त्याचा चमकदार राखाडी रंगाचे दिसते। नेक्स्ट क्वेश्चन, कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? पर्याय आहेत जीवाणू, बुरशी, विषाणू आणि शेवाळ। तर याचं योग्य उत्तर आहे विषाणू। कोरोना हा काय होता? तर एक विषाणू होता। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019 मध्ये कोरोना विषाणूचा जगभर प्रसार झाला होता आणि कोविड-19 लाच कोरोना व्हायरस डिसीज 2019 असे म्हणतात। कोरोना विषाणूला SARS-CoV-2 म्हणतात
आणि या विषाणूमुळे कोणकोणते रोग होत असतात तर बघा, कोरोना होतो, डेंग्यू, सर्दी, एड्स, कावीळ, रेबीज, काजण्या आणि गालफुगी सुद्धा होते. तर हे विषाणूमुळे होणारे रोग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? पर्याय आहेत केळकर समिती, रंगनाथ समिती, झा समिती आणि तेंडुलकर समिती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केळकर समिती. या समितीने 2004 साली जीएसटी कर हा सुचवला होता. तर ही समिती कधी स्थापन झाली होती तर 2002 मध्ये. आणि या समितीने कर प्रणालीत बदल करण्याची शिफारस केली होती. जीएसटी हा कर सुचवला तर कशाऐवजी तर वॅट ऐवजी. नेक्स्ट क्वेश्चन, जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय? पर्याय आहेत मिती, मित्रा, MDA, मिडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्रा. मित्रा म्हणजे काय तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. आणि याची स्थापना कधी झाली होती तर 11 नोव्हेंबर 2022 ला. आणि याचे अध्यक्ष कोण असतात तर मुख्यमंत्री. सगळ्यात पहिले अध्यक्ष कोण होते तर एकनाथ शिंदे. आणि पहिले CEO कोण तर प्रवीण सिंह परदेशी. नेक्स्ट क्वेश्चन, बघा मित्रांनो, आपलं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? पर्याय आहेत फ्रान्स, जर्मनी, USR, अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 USR. या देशातून आपल्याला भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद घेण्यात आली आहे. तर बघा, USR म्हणजे काय तर आता सध्याचा आहे सोव्हिएत रशिया. 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचे 15 राष्ट्रात विभाजन झाले होते. त्याआधी त्यांना USSR म्हणत होते आणि आता काय म्हणतात तर सोव्हिएत रशिया. तर काही तरतुदी बघूया आपण. अमेरिकेकडून आपल्याला मूलभूत हक्क भेटलेले आहेत. सोव्हिएत रशियाकडून आपल्याला मूलभूत कर्तव्य, आयर्लंडकडून आपल्याला मार्गदर्शक तत्वे. या तिन्हीच्यात बरेचदा आपण कन्फ्यूज होत असतो, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? पर्याय आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रिकामी जागा येथील तुरुंगात लिहिला. पर्याय आहेत अहमदनगर, अहमदाबाद, एरवडा आणि अलाहाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? पर्याय आहेत सिंहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकण विभागामध्ये आहे. तर बघूया, सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे, पुणे विभागात. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये आहे, कोकण विभागात. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुणे विभाग. प्रतापगड सातारा जिल्हा, पुणे विभाग. सिंहगड, शिवनेरी आणि प्रतापगड हे तिन्ही पुणे विभागामधले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सुप्रसिद्ध अणुसिद्धांत रिकामी जागा शास्त्रज्ञांनी मांडला. कोणता सिद्धांत तर अणुसिद्धांत. याला आपण ॲटॉमिक थेअरी सुद्धा म्हणतो. पर्याय आहेत जॉन डॉल्टन,
रुदरफोर्ड, जे थॉमस आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जॉन डॉल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला होता. तर अणू म्हणजे काय असतं? लहानात लहान कण तयार होणे म्हणजेच काय? तर अणू. आणि अणूंना संज्ञा म्हणून चिन्ह वापरली जातात. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा अधिकारी आणि सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंचायत समिती ही ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता देत असते. नेक्स्ट क्वेश्चन. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे GDP वाढीचा दर किती टक्के होता? तर याचे योग्य उत्तर आहे बी. 7.0% इतका दर हा होता. बघा मित्रांनो, इथून आपले करंट अफेअरचे प्रश्न चालू होत आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो? पर्याय आहेत कर्जत, बारामती, कन्नड आणि अकोले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अकोले. नेक्स्ट क्वेश्चन. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी झाले? पर्याय आहेत सतीश शिंदे, कपिल सिब्बल, प्रशांत भूषण, असीम सरोदे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कपिल सिब्बल हे विजयी झाले. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो शेवटचा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळणार आहे? पर्याय आहे UAE, कुवेत, सौदी अरेबिया आणि फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुवेत. या देशाविरुद्ध तो शेवटचा सामना खेळणार आहे. कोणता फुटबॉलपटू? तर सुनील छेत्री. नेक्स्ट क्वेश्चन. मालती जोशी यांचे निधन झाले आहे, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? पर्याय आहे साहित्य, राजकारण, उद्योग आणि पत्रकारिता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, साहित्य. नेक्स्ट क्वेश्चन. चला तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.